15 वर्षानंतर शेवटी आज तो दिवस आलेलाच आहे. तर हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग. तर सकाळी सकाळी लालपरीचा प्रवास करत आम्ही जातो आहे एका ठिकाणी जिथं आहे साखरपुडा. त्यासाठी मी आणि माझी मैत्रीण सकाळी सकाळी निघालो होतो. आणि खरं सांगते, 15 वर्षानंतर इथे मला जायला भेटेल असा मी विचार केला नव्हता. शेवटी आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो जिथे आम्ही जाणार होतो. आणि इथे बघा, इथं माझ्या माहेरकडल्या सगळ्या महिला मंडळी जमा झालेल्या होत्या. आणि आम्ही आलो माझ्या आत्याच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी. आणि सगळ्यांसोबत 2 महिन्यानंतर भेटून बरं वाटलं आता मला. आणि हो, आदी आणि कारभारी नव्हते आले, कारण की आधीचे बोर्ड्स एक्झाम चालू होते आणि त्याच दिवशी त्याचा पेपर पण होता. त्यासाठी ते दोघं घरी होते. म्हणजे आधी पेपरला गेलता आणि कारभारी त्याच्यासाठी घरी होते. तर मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघीच आलो होतो. त्यासोबत श्रेया पण होती सोबत आणि चिंटू पण होता. तर इथं सगळ्यांना भेटलो. त्यानंतर आता फायनली साखरपुड्याला सुरुवात होते. इथं नवरी नवरदेवाचे आहेर वगैरे चालू होते आणि बाकीचा कार्यक्रम सगळं चालूच होता. त्यानंतर फायनली आता आली रिंग सेरेमनीची वेळ. इथे पण नवरी नवरदेवाने एकमेकांना अंगठ्या घातल्या. त्यानंतर हा पण प्रोग्राम छानपैकी असा पार पडला. आणि आजकाल एक नवीन फॅशन निघालेली आहे, ते बघताय ना तुम्ही. तर खरं सांगते, खूप सुंदर असा साखरपुडा पार पडला. त्यानंतर नवरी नवरदेव खूप सुंदर दिसत होते. नंतर आम्ही त्यांना भेट वगैरे दिली आणि तिथून जेवण वगैरे केलं आणि आता निघायचं होतं. त्याआधी म्हणलं, जिथं हा कार्यक्रम होता तिथे बाजूला ही बघता इथं छान अशी नदी होती. आणि हा जो कार्यक्रम होता तो हिवऱ्याच्या जवळ एकविरा देवी मंदिर आहे तिथंच होता. आणि आता एकविरा देवीच्या मंदिरात आलो तर तिथं दर्शन घेतल्याशिवाय कसं जावं आपण, म्हणून आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि लगेच निघणार होतो आता घराकडे जाण्यासाठी. तितक्यातच मला माझ्या एका आत्याची गाडी, म्हणजे माझी एक दुसरी आत्या पण तिथंच होती, तिच्या गाडीत आम्ही जाणार होतो. येताना बसने आलो होतो, जाताना आता तिच्या गाडीनं जाणार होतो. तितक्यात माझी आत्या म्हणली की आपण इतक्या जवळ आलो आहे, इथून फक्त 10 किलोमीटर अंतरावर माहूरगड आहे, आपण तिथं जाऊन दर्शन घेऊन येऊत. मग मी म्हणलं, अरे म्हणलं, 15 वर्ष झाली मला काही जाणं झालं नाही. आणि म्हणतात ना, योग आल्याशिवाय आपण कुठंच जाऊ शकत नाही. इतक्या वेळेस प्लॅनिंग करूनसुद्धा राहिलं जाणं, पण आज योगायोग तो दिवस आला आणि फायनली मी माहूरगडावर आलेली आहे. आधी 1 वर्षाचा होता तेव्हा आम्ही गेलो होतो, पण यावेळेस मी आणि श्रेयाच आहे. आशा करते की खूप लवकर आम्ही सगळं सहकुटुंब येऊन इथे दर्शन घेऊत. इथे माझी मोठी आई, आत्या, आम्ही सगळे जात होतो. इथं ओटीचं सामान, प्रसाद वगैरे घेतलं. आणि खरं सांगते, पायऱ्या खूप जास्त आहे, चढताना थोडासा त्रास होतो, पण काही नाही. आईचं दर्शन घेतलं एकदा की सगळा जो थकवा आहे तो निघून जातो. तर इथं आम्ही दर्शनाला मधात गेलो होतो आता मंदिराच्या. आणि इथं कॅमेराज वगैरे अलाउड नाही आहे मोबाईल फोनचे. तरी मी थोडंसं का होईना तुम्हाला आई रेणुका देवीचं दर्शन दाखवायचा प्रयत्न करते. तर इथं दर्शन वगैरे आता घेतो आहे आम्ही. लगेच आता दर्शन झाल्यानंतर अजून थोडा वेळ इथं बसून नंतर मग घराकडे जाण्यासाठी निघणार होतो आम्ही. तर चढताना त्रास देणाऱ्या पायऱ्या, या उतरताना तेवढ्या काही वाटत नाही, मजा येते लेकरांसोबत. आणि मुलांना तर फारच मजा येते. हे माझ्या भावांची मुलं आहेत, त्यांच्यासोबत आम्ही सगळं मंदिर परिसर फिरलो. त्यानंतर इथं हा स्टॉल होता बांगड्याचा. खूप सुंदर सुंदर बांगड्या होत्या, पण मी एकही नाही घेतल्या, कारण